अमरावती जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक खुलासा समोर आलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी आयान याच्या क्रूरतेचा आणखी एक बळी समोर आलाय। एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं धाडस दाखवत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे। या पीडित मुलीनं विशेष तपास पथक म्हणजेच SIT समोर आपला सविस्तर जबाब नोंदवलाय। मुख्य आरोपी आयान यानं आपल्या मर्जीविरुद्ध शारीरिक स्पर्श करून लैंगिक छळ केल्याची कबुली या पीडितेनं दिली आहे। या नवीन तक्रारीनंतर परतवाडा पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS कलम 74 ची वाढ केली आहे। पीडितांची संख्या एका मागोमाग एक वाढत असल्यानं संपूर्ण अमरावती जिल्ह्यात चिंतेचं आणि दहशतीचं वातावरण पसरलंय। आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये भीती व्यक्त होतीये। दरम्यान SIT आता आयांच्या संपर्कात असलेल्या इतर संशयितांचीही कसून चौकशी करत आहे। यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। प्रशासनानं या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केलाय। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे। एक 15 वयाची मुली, त्यांना आम्ही आमच्या स्तरावर त्यांच्या फॅमिलीला संपर्क केले होते की तुमच्यासोबत जे आरोपी, जे मुख्य आरोपी अयान म्हणून आहे, त्यांनी जे काही तुमच्या सोबत संपर्कात आला होता त्याबद्दल तुम्ही ऑन रेकॉर्ड घेऊन पोलिसांना स्टेटमेंट किंवा तक्रार द्या म्हणून। हे आमची प्रयास जे आहे ते सुरुवातीपासून सुरू होता, पण फायनली ते विक्टिम जे आहे त्यांची आई, ते दोघे कन्व्हिन्स झाले आणि ते 15 सालची जी मुली आहे ते त्यांच्या आईसोबत आमची जे पोलीसची टीम आहे, महिला अधिकारी आणि त्यांच्यासोबत इतर जिल्हा लेवलचे जे महिला आणि बाल विकास डिपार्टमेंटचे अधिकारी आहे, ते एकत्रित ते मुली आणि त्यांच्या आईला भेटून ते मुलीची स्टेटमेंट जे आहे ते रेकॉर्ड केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते स्टेटमेंट जी आमची ऑलरेडी जे FIR रजिस्टर केलेली होती त्या FIR ला ते स्टेटमेंट आम्ही जोडून पुढचा जे तपास आहे ते आम्ही करणार। आणि हे जे 15 सालची जे मुली ते ऑन रेकॉर्ड फायनली आलेली आहे, दिस इज द फर्स्ट इन्स्टन्स। म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओ जे प्रसारित झाले होते त्यामधले एकूण 8 विक्टिम्स होते आणि 8 विक्टिम पैकी एक विक्टिम हे मुली आहे। तर आय एम व्हेरी हॅपी टू डिस्क्लोज दॅट की एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांची स्टेटमेंट जी आहे त्यांनी दिलेली आहे। तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या आणि ऑब्विसली तुमची जे आयडेंटिटी आहे ती 100% गोपनीय ठेवणार आहे। हे एक विषय होता। नेक्स्ट, कालच्या दिवशी आरोपी क्रमांक 2 उझेर खान, इक्बाल खान त्यांच्या विरोधात एक तक्रार जे आहे ते गोपनीय सोर्सेस थ्रू आमच्याकडे इन्फॉर्मेशन आला होता। त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी आणि स्टाफ ते एक वेगळे लोकेशनला पाठवून ते जे तक्रारदार आहे त्यांना ते टीम जाऊन भेटले आणि हे जे पोलिसांची टीम आहे ते तक्रारदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेली आहे ऑन रेकॉर्ड। हे जे तक्रारदार आहे ते एक 16 वर्षीय मुलीची आई आहे आणि त्यांच्या स्टेटमेंट वरून
उझेर खान, इक्बाल खान यांच्या विरोधात आम्ही एक वेगळी FIR रजिस्टर केलेली आहे अंडर सेक्शन्स ऑफ 78 BNS आणि सेक्शन 12 पॉक्सो ऍक्ट. हे म्हणजे 18चे खालच्या मायनर मुलींना पाठलाग करण्याचे जे सेक्शन आहे त्या सेक्शन्स अंडरला जे आहे नवीन एक गुन्हा पोलीस स्टेशन परतवाडा अंडरला काल रात्री दाखल केलेली आहे. नंतर वरिष्ठाकडून आम्हाला असा निर्देश जे आहे ते आलेली आहे की एक विक्टिम परवा ते ऑन रेकॉर्ड आलेली आहे आणि कालच्या दिवशी आणखी एक विक्टिमची आई ते समोर येऊन त्यांची वेगळी स्टेटमेंट दिली आणि त्याप्रमाणे वेगळी एक FIR दाखल केलेली आहे. तर ह्याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना इन्फॉर्म केलेली आहे. तर दे आर सॅटिस्फाईड विथ द लेवल ऑफ प्रोग्रेस आणि त्यांच्याकडून आम्हाला आणखी एक निदर्शन आला. इनफॅक्ट 2 इन्स्ट्रक्शन्स आम्हाला भेटलेली आहे. नंबर 1 की विक्टिम्सला गोपनीय पद्धतीने विनंती करून अप्रोच करून त्यांना समोर येऊन तक्रार द्यायची प्रयत्न जे आहे ते गोपनीय पद्धतीने सुरू ठेवा असा एक इन्स्ट्रक्शन्स जे आहे आम्हाला मिळालेली आहे. आणि सोबत सेकंडली जे काही डिजिटल डिव्हाइसेस जे आम्ही जप्त केलेली आहे ते डिजिटल डाटाची अनालिसिस आणि ते सोडून आणखी फॉरेन्सिक जे अनालिसिस आहे त्यावर जास्त फोकस करा असं पण सिनियर्सनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. सो दॅट जास्त ते जास्त एव्हिडन्स गोळा करून ते केस टाईट करायची असं इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. तर वी आर वर्किंग ऑन द सेम थिंग.